नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे एम्पॅनलिंग करायचंय ज्या विद्यार्थ्यांना, त्यांच्यासाठी तारीख जी आहे ती वाढवलेली आहे. 31/5/2026 ही तारीख केलेली आहे. तर त्यामुळे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याचा डिटेल्स तुम्हाला दाखवेल मी मागे, तेही तुम्ही बघू शकता. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणता आहात की ज्यांना पॅनल वरती यायचं आहे, ऑडिटर, सर्टिफाईड ऑडिटर म्हणून काम करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि सुवर्ण संधी आहे ही. खरं तर ज्यांनी पूर्वी जीडीसीए ची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खरं तर हे खूप महत्वाचं पोर्टल म्हणू शकतो आपण. आणि त्यांचा अनुभव वगैरे दाखवून ते ऍड करू शकतात किंवा अप्लाय करू शकतात. तर यासाठी ज्या गोष्टी लागतात, पूर्वीची जी तारीख होती ती 5 तारीख शेवटची तारीख होती, म्हणजे कालची तारीख. तर ज्या कालच्या तारखेमध्ये ज्या काही गोष्टी लोकांच्या राहिल्या असतील, कुठे काही प्रॉब्लेम असेल ते नाही करू शकले, ते विद्यार्थी 100% आता करू शकतात. 31/5/2026 पर्यंत वेळ आहे. त्या आधी सर्व गोष्टी करून घ्या. ज्यांना कुणाला प्रॉब्लेम येत आहे त्या गोष्टी फिलअप करायला किंवा प्रॉब्लेम म्हणजे ते माहिती नाहीये किंवा काय गोष्टी ऍड करायला पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी द्यायला पाहिजेत, तर ते आम्हाला कॉल करू शकतात, विचारू शकतात. प्रत्येक गोष्ट तुम्हाला, प्रत्येक गोष्टीचं समाधान दिलं जाईल. तर टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला मागे दाखवतोय की त्याची तारीख वाढवलेली डेट जी आहे ती ऑलरेडी देतोय मी तुम्हाला, त्याच्यामुळे काळजी करू नका. तर वेळ अजून आहे, साधारणपणे महिनाभर वेळ आहे आपल्याकडे. त्या महिनाभराच्या वेळामध्ये सर्व गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. तर अजून एक महत्वाची गोष्ट, ज्यांना समजा कुठे अडचण येते का, जसं की तुम्हाला सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मध्ये काय प्रॉब्लेम येतोय किंवा ते कळत नाही कसं काय करायला पाहिजे, त्या गोष्टीसाठी सुद्धा कॉल करू शकता. कसं मिळवायला पाहिजे, मग कोणाकडे तुम्ही काम करताय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला, ते फॉर्मॅट जो आहे तो कशा प्रकारे लागतो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. काळजी करू नका. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट. आणि नंतर जे आपले व्हिडिओ आहेत, पहिला जो व्हिडिओ बनवलेला आहे आपण नामतालिकेवर येण्यासाठी, ज्यांना म्हणजे प्रक्रिया काय आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर काळजी करू नका. आणि ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते रेडी ठेवा. मेक शुअर करा 1 MB पेक्षा कमी साईज असली पाहिजे प्रत्येक डॉक्युमेंटची, कारण त्या हायर डॉक्युमेंट्स जे आहेत, हायर एपीचे, ते ऍक्सेप्ट केले जाणार नाही, तुम्हाला अडचण येऊ शकते. तर हे गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काही अडचण येणार नाही. आणि ह्या गोष्टी बघण्यासाठी किंवा डॉक्युमेंटेशन पार्ट बघण्यासाठी आपला मागचा व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही कशा प्रकारे त्यामध्ये काम करू शकता किंवा कशा प्रकारे तुम्ही ते फोटोज किंवा PDF फाईल ऍड करू शकता. ठीक आहे. ऑनलाईन भरपूर ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईनचा वापर करून, इंटरनेटचा, त्या फाईलची साईज 1 MB पेक्षा कमी करू शकता. गुगलला सर्च करून तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे. जास्त काही त्याला किचकट नाहीये किंवा काही प्रॉब्लेम येण्याची गरज नाहीये. तर मेक शुअर करा, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता त्यावेळेस डिग्री सर्टिफिकेट असेल, डिग्री सर्टिफिकेट आणि त्याच्या खाली मार्कशीट, हे दोन्ही डॉक्युमेंट एकत्र अपलोड करणं गरजेचं आहे. यामध्ये एका फाईलमध्ये त्या दोन्ही डॉक्युमेंट्स आले पाहिजेत आणि 1 MB ची साईज तुम्ही करून घ्यायची. ठीक आहे. तर कुठे अडचण आली तर नक्की कॉल करा, आम्ही तुम्हाला नक्कीच गाईड करू. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. 31/5/2026 ही अजून वाढवलेली तारीख आहे. मुदत वाढवल्यामुळे बऱ्याचशा लोकांना जे आहे त्यांना रिलॅक्सेशन मिळालं असेल, कारण आता ज्या लोकांना पॅनलवरती यायचं आहे त्यांनी जुनं केलेलं. आता बरेचसे विद्यार्थी आम्हाला कनेक्ट झाले किंवा त्यांनी कॉलही केले बऱ्याचशा लोकांनी. तर आता भेटायला भरपूर विद्यार्थी आले आम्हाला, ज्यांनी सांगितलं की सर माझं 2012ला झालेलं आहे, 2016ला झालेलं आहे, 17ला झालेलं आहे, खूप दिवस झाले जाऊ. काही लोकांचं 2020ला झालेलं आहे, त्यांनी केलंच नाही ऍड, त्यांना माहितच नाही रादर प्रक्रिया काय आहे. तर ज्या लोकांना माहित नाही, ज्यांनी केलं नाही अजून ऍड, तर त्यांना हा खूप गोल्डन चान्स म्हणू शकतो आपण. त्यांनी सर्व गोष्टी चेक करून नामतालिकेवर येण्यासाठी जो फॉर्म आहे तो भरणं आवश्यक आहे. तुमचं पॅनलवरती येण्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, या फॉलो करा आणि तुम्ही स्वतंत्र ऑडिटर होऊ शकता. सर्टिफाईड ऑडिटर म्हणून तुम्हाला काम करता येतं. सो हे काम कसं असणार आहे, काय गोष्टी करू शकता तुम्ही, त्यानंतर सर्टिफाईड ऑडिटर झाल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी करता येऊ शकतात, हाही व्हिडिओ आपण एकंदरीत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती दिली जाईल.
तुम्हाला कुठे नाही समजलं, काही अडचण आली तर कृपया कॉल करा, जेणेकरून मी तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकेल किंवा आमची टीम कनेक्ट करेल, मी अवेलेबल नसेल तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल. तर हे सर्व गोष्टी चेक करा आणि हे सर्व अगोदर करून घ्या. जर समजा नाही कुठे आल्यात काय होतं की ज्या दिवशी लास्ट तारीख असते ना त्या दिवशी मग सगळे धावायला लागतात की सर आज करून घेऊ, उद्या करून घेऊ, कारण आता वेळ आहे भरपूर. त्या वेळेमध्ये आपण सर्व गोष्टी करू शकतो. तुम्ही स्वतः काही डॉक्युमेंटेशनची पूर्तता करायची असेल ती करू शकता. राहिला प्रश्न तुमच्या परिशिष्ट 2चा, ते परिशिष्ट 2 जे लिगल पेपरवरती घ्यायचं आहे तुम्हाला प्रिंट काढून, व्यवस्थित सर्व गोष्टी तुमच्या मेन्शन असल्या पाहिजे, तुमचं नाव व्यवस्थित असलं पाहिजे, काही चुका करू देऊ नका. भरताना फॉर्म भरताना ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना एकही चूक तुमची महागात पडू शकते. सो त्यामुळे कुठलीही चूक करू नका. यामध्ये पिनकोड असेल किंवा काही गोष्टी असतील त्या अजिबात चुकू देऊ नका. प्रॉपर करा. नाही चुकलं तर ते तुम्हाला रेक्टिफिकेशन साठी कॉल करतीलच, तिथे हे झाले ते झाले, पण त्याआधी आपण जर समजा 100% दिलं तर मग त्यात चूक येणार नाही. कारण आपल्या स्वतःच्या गोष्टी, सर्व गोष्टी आपल्याला माहित असेल, त्यामुळे आपण चुकीची काही माहिती भरणार नाही. तो खूप महत्वाची गोष्ट आहे. तर यामध्ये कुठे अडचण आली तर कृपया कॉल करा, आपण तुम्हाला नक्कीच गाईड करू. ज्या विद्यार्थ्यांना काही करता येत नाही, कुठे प्रॉब्लेम येतोय, तर नक्कीच विद्यार्थी कॉल करू शकतात. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तुम्हाला, तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पॅनलवरती यायच्या सहकाराच्या, अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. त्यांना खूप मदत होऊ शकते. ज्यांनी पूर्वी केलेला आहे, ज्यांनी 2024ला केलंय, 25ला केलंय, अशांसाठी नाहीये. ज्यांनी 23ला केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट असू शकते. त्यामुळे त्यांना नक्की शेअर करा. ज्यांनी 22ला दिलेली आहे जीडीसीची एक्झाम, त्या विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा, ज्यांना फायदा होऊ शकतो. ठीक आहे. ज्यांना कोणाला माहिती हवी आहे, अजून डिटेल माहिती हवी आहे, अजून समजलं नाहीये, तर कृपया कॉल करा, आपण तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊ. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जीडीसीएच्या अनेक उपक्रमांबद्दल जर माहिती हवी असेल, जसे ऑनलाईन कोर्सेस आहेत आमचे काही, तर त्याबद्दल जर माहिती हवी असेल तर कृपया कॉल करा. ज्यामध्ये आपण ओपन स्कूलिंग मध्ये कोर्सेस देतो, ज्यामध्ये डिस्टन्स एज्युकेशन, ऑनलाईन एज्युकेशन मध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल, कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की कॉल करा, कनेक्ट करा. पूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिली जाईल. आणि तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.